तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स मध्ये आपण आता या लेक्चरला डिटर्मिनंट ही मेथड पाहणार आहोत. मग डिटर्मिनंट म्हणल्यानंतर निश्चयकाची किंमत काढायची आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की निश्चयकाची किंमत काढा किंवा सॉल्व द फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा येईल या ठिकाणी पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. खाली दिलेलं डिटर्मिनंट आहे आणि त्यानंतर आता डिटर्मिनंट म्हणजे काय, निश्चयक. म्हणजे निश्चयक म्हणजे दिलेले याची किंमत काढणे. मग आता या ठिकाणी आजपर्यंत आपण हे भागाकार, त्यानंतर वर्गमूळ, त्यानंतर असे वेगवेगळे साइन आपण बघितले, प्लस मायनस, हे वेगवेगळे काय झालं, साइन झालं. मग आता या डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला असं एक साइन आहे की हे मॉड्युलस फॉर्म म्हणतात. याला काय म्हणायचं, मॉड्युलस फॉर्म. मग या मॉड्युलस फॉर्म मध्ये जर किंमत असेल तर आपल्याला त्याची किंमत बाहेर काढता येते. मग आता या ठिकाणी पहा, दिलेलं डिटर्मिनंट जे आहे ते समजा या पद्धतीचं आहे, मॉड्युलस. हे चिन्ह कशाचं आहे, मॉड्युलस ABCD. हे त्याच्या किमती होईल, ते काय व्हॅल्यू आहे, याच्यामध्ये किमती होईल. इज अ डिटर्मिनंट. हे काय आहेत, डिटर्मिनंट. जेव्हा आडव्या लाईनी असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, रो म्हणायचं, आणि उभे जेव्हा असतात त्याला काय म्हणायचं, कॉलम म्हणायचं. मग आता पहा, A, B फर्स्ट अँड C, D असं असेल तेव्हा याला काय म्हणायचं, हे जे आहेत आर रोज. याला काय म्हणायचं, रोज. मग आणि त्यानंतर जे उभ्या लाईनी असतात कोणत्या, A, C, पुन्हा दुसऱ्या याच्यामध्ये B, D. इथे काय येईल या ठिकाणी, AC फर्स्ट अँड याच्यामध्ये दुसरं काय येईल, BD. हे झाले उभे कॉलम. हे उभे कॉलमला काय म्हणायचं, उभ्या कॉलमला आर कॉलम, COLUMN. हे जे आपण असं बसतो या ठिकाणी रो मध्ये असते, आणि उभे असे जे सरळ असतात त्याला काय म्हणायचं, कॉलम म्हणायचं. मग आता या फॉर्म मध्ये जर असेल कोणतं, डिटर्मिनंट ABCD या फॉर्म मध्ये जर असेल तर काय करायचं, फर्स्ट व्हॅल्यू अँड फोर्थ व्हॅल्यू यांचा गुणाकार करायचा, A इंटू D, पुन्हा मायनस B इंटू C हे करायचं. म्हणजे AD मायनस BC हे करायचं, किंवा हे एवढं जरी लिहिलं तरी चालते. मग आता पहा, A इंटू D मायनस B इंटू C हे झालं मेनली फॉर्म्युला कशाचं, डिटर्मिनंट काढायसाठी. मग हे डिटर्मिनंट काढल्यानंतर हे चिन्ह आपोआप काय होईल, बाहेर आल्यानंतर निघून जाईल. मग आता या ठिकाणी या डिटर्मिनंटची डिग्री ठरवायची. जेव्हा दोन संख्या आडव्या आणि उभ्या पद्धतीचे असतात, म्हणजे रो 2 आहेत आणि कॉलम सुद्धा 2 आहेत, म्हणजे एलिमेंट किती आहेत, 1 2 1 2 या पद्धतीनुसार आहेत. म्हणजे याला काय म्हणायचं, याची डिग्री किती आहे, 2 आहे. डिग्री किती आहे, 2. डिग्री किती येईल याची या ठिकाणी, 2. म्हणजे डिग्री ऑफ धिस डिटर्मिनंट इज 2. आलं का लक्षात. हे डिटर्मिनंट काढायचं सूत्र आहे, VIMP आहे, IMP आहे, हे लक्षात असू द्या. आता त्यानंतर पहा, मॉड्युलस हे जे फॉर्म्युला आहे आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये वापरू शकतो. जेव्हा मॉड्युलस याच्यामध्ये -5 -2 असं जर असेल तर या मॉड्युलसला बाहेर निघायच्यासाठी मायनस मायनस काय होईल, मॉड्युलसला मॉड्युलस मायनस मायनस प्लस, 5 आणि 2 7, कोणते 7, -7. मग मॉड्युलसच्या बाहेर निघाल्यानंतर हे काय होईल, प्लस मध्ये होईल. आणि जर प्लस मध्ये जरी असेल तरी ती व्हॅल्यू काय होईल, प्लस मध्येच बाहेर निघेल. आणि जर मायनस असेल, मॉड्युलस फॉर्म मध्ये -8 असेल तरी सुद्धा याचा आन्सर काय येईल, 8च येईल. कारण कशामुळं, मॉड्युलस साइन जास्तीत जास्त पद्धतीनं डिस्टन्स साठी वापरतात, अंतरसाठी. अंतर काढायचं असेल तर मायनस मध्ये निघत नाही, ते कशामध्ये निघते, प्लस मध्ये निघते. हे लक्षात असू द्या. मग आता पहा, याच्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट काढायचं. मग आता पहा, आता प्रश्न कसा येतो परीक्षेमध्ये, पहा परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. तुम्हाला खाली दिलेल्या निश्चयकाची किंमत काढायची आहे. 1 मार्कासाठी कंपल्सरी येणारा प्रश्न आहे. 1 किंवा अपूर्णांकाचं जर असेल तर यदा कदाचित 2 मार्काला येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 40 मार्काची एक्झाम आहे, म्हणजे 1 मार्क कंपल्सरी आपलं पूर्ण होऊन जाणार. किती मिनिटामध्ये, 20 ते 25
मिनिटामध्ये आपल्याला 1 मार्क कव्हर होऊन जाते, म्हणजे आपल्याला बघण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. मग अशाच पद्धतीचे गणित जे आहेत ते मी VIMP म्हणून सांगत चालतो. म्हणजे या ठिकाणी काय करा, तुम्ही माझ्या चॅनलला, हे माझ्या चॅनलचं नाव आहे, खाली दिलेलंच आहे तुम्ही बघत असताना. मग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा, जेणेकरून मी IMP म्हणतो तेव्हा ताबडतोब लक्षात येईल. म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण गणित पाहता येईल. आलं का लक्षात? आता पहा, या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ. नंबर 1. आता A इज इक्वल टू क्युरल, याच्यामध्ये मॉड्युलस फॉर्ममध्ये काय 5, 7, 3, 9. सपोज द वन एक्झाम्पल घेतलो मी. तर पहा, या ठिकाणी पहिले समीकरण दिलेलं आहे. आता पहा, याच्यामध्ये हे झालं तुम्हाला मॉड्युलस फॉर्म मध्ये. मग आता मॉड्युलस फॉर्म मध्ये तुम्हाला सोडवायचं. मग अगोदर पहा, द डिटर्मिनंट इज, काय तुमचं डिटर्मिनंट काय ते सूत्र लिहायचं, ABCD इज इक्वल टू A इंटू D मायनस B इंटू C. हे लक्षात असू द्या. म्हणजे हे महत्वाचं आहे बरं, कारण हे तुम्हाला पुस्तकामध्ये सोडून दाखवलेलं आहे, पण ही फॉर्म्युला लिहिलेली नाही, कारण 1 मार्कासाठी कंपल्सरी येते, तेव्हा हे कोणता फॉर्म्युला वापरला ते महत्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी AD मायनस BC हे लक्षात असू द्या. हे जरी लिहिला गेलं तरी चालते, पण एवढं सूत्र लक्षात असू. आता तुमचं याच्यामध्ये या A इज इक्वल टू काय 5, 7, 3, 9 इज इक्वल टू 5 इंटू 9 करायचं, 5 इंटू 9 मायनस B इंटू C म्हणजे 3 इंटू 7. मग याचा गुणाकार करायचा. 9 चौक 36, 9 5 45 मायनस 7 3 21. मग 45 मधून तुम्हाला 21 वजाबाकी करायचं. म्हणजे 5 मधून 1 गेला 4, 4 मधून 9 गेले 2. म्हणजे हे झाली तुमची निश्चयकाची किंमत. आता हे याच्यामध्ये एवढं काढायचं, नुसतं इथून काढायचं नाही. एक्झाम मध्ये पहा, कंपल्सरी हे फॉर्म्युला लिहायचं, कारण त्याचा वापर तुम्ही केलेला आहे असं कन्सिडर होतं. आता पहा नंबर 2. 1 मार्कासाठी कंपल्सरी येणारा प्रश्न आहे. कधी मायनस मध्ये येईल, कधी प्लस मध्ये येतील. काही गणित जे आहेत ते अपूर्णांकामध्ये येतील, काही गणित जे आहेत कशामध्ये येतील, अपूर्णांकामध्ये येतील. मग अशा वेळेस हे व्यवस्थित करायचं. आता पहा नंबर 2 एक्झाम्पल घेऊ. n इज इक्वल टू -8 -3 to 4, -8 -3 to 8. आता याच्यामध्ये पहिलं तुम्हाला अगोदर सांगितलं, हे डिटरमाइनचं सूत्र लिहायचं. द डिटर्मिनंट इज काय ABCD. याचं तुम्हाला जर मॉड्युलस फॉर्म मध्ये जर बाहेर काढलं काय ते A इंटू D मायनस B इंटू C हे फॉर्म्युला लिहायचं. मग याचा उपयोग इथं करायचं. n इज इक्वल टू काय -8 -3 to 4. मग इज इक्वल टू -8 ॲज इट इज इक्वल टू -8 इंटू 4. पुन्हा मायनसला मायनस, सूत्रातलं मायनस, पुन्हा -3 घ्यायचं तुम्हाला. तर असं कंसामध्ये घ्यायचं -3 इंटू इथं काय B ची किंमत 2 घ्यायचं. आलं का लक्षात हे? आणि अशा वेळेस काय करायचं, हे कंसामध्ये घ्या आणि पुन्हा हे कंसामध्ये घ्या, म्हणजे आपल्याला सोडवण्यासाठी सोपं होईल. आता पहा या ठिकाणी 8 त्रिक 24, 8 चौक 32. कोणते 32? -32. पुन्हा हे मायनसला मायनस. आता 3 दोन्ही 6. कोणते 6? -6. आता पहा इथं काय करायचं, हे -32 ला -32. आता या ठिकाणी मायनस मायनस काय होईल, +6. म्हणजे तुम्हाला अगोदरच मी सांगितलं होतं प्लस मायनस मायनस काय काय होते ते तुम्ही बघितलं नसेल तर पहिल्या लेक्चरमध्ये पूर्ण मी डिटेल सांगितलेलं आहे, ते बघायचं. ते जर आलं तर आपल्याला प्लस मायनसचा पूर्ण घोळ कळून जाईल. म्हणजे आपल्याला काय हे 1 मार्क घेण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. तरी पण मी एक वेळेस सांगतो, या ठिकाणी प्लस प्लस काय होईल, प्लस होईल. मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. आणि मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस मायनस होईल. म्हणजे ही झाली क्रिया होते. हे काय होईल, तुमची दिलेली क्रिया करायची. म्हणजे काय केलं इथं बघा, मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस प्लस मायनस झालं. म्हणजे ही क्रिया केल्या तुम्ही, डायरेक्ट करून टाकायचं. 32 मधून 6 काढले, 32 मधून 6 काढायचं तर किती राहतात या ठिकाणी, 26 राहतात. मग 26 राहिलं. मग आता उत्तर झाल्यानंतर काय करायचं, याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे ते पहा. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, 32. 32 ला कोणतं चिन्ह आहे, मायनस. म्हणजे -26 इज द फायनल आन्सर. ओके. आता पहा पहिलं गणित आपण प्लसचं बघितलं, आता इथं मायनसच्या क्रिया असतात. आता पाहू आता आपण वर्गमुळाच्या किमती. काय पाहू, वर्गमुळाच्या किमती. मग वर्गमुळाच्या किमती पाहत असताना
आता पहा नंबर 3 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, अशा पद्धतीचं गणित फिरून येऊ शकते. म्हणजे 2√3 पुन्हा काय दिलेलं आहे 3 हे दिलेलं समीकरण आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग आता काय करायचं, द डिटर्मिनंट, काय सूत्र, द डिटर्मिनंट. मग हे द डिटर्मिनंट इज, काय डिटर्मिनंट इज तुमचं ए बी सी डी. याच्यामध्ये काय करायचं ए इंटू डी मायनस बी इंटू सी, बी इंटू सी. मग याला आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो ए डी मायनस बी सी. मग हे सूत्र तुम्हाला वापरायचं कोणत्या फॉर्ममध्ये, बी इज इक्वल टू काय 2√3 पुन्हा 3 हे तुम्हाला सोडवायचं. आता याच्यामध्ये काय करायचं, इथं वर्गमुळाच्या किमती आहेत, असे गणित येऊ शकतात. 99% तुम्हाला असे गणित येऊ शकतात किंवा फ्रॅक्शनचे येऊ शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष असू द्या. आपल्याला असे गणित समोर पण भरपूर पाहायचे आहेत. हे वर्गमुळाच्या किमती असल्यामुळं एक एक किमती आपण लक्ष, एक गणित आपल्याला लक्ष द्यायचं. काय 2√3 इंटू काय ते 3√3. हे पहिलं एक घेतलं, कशामुळे हे आणि याच्यामध्ये असल्याने ए इंटू डी स्वरूपामध्ये. पुन्हा सूत्रातलं मायनसला मायनस, पुन्हा 9 इंटू 2 करायचं. मग आता या ठिकाणी बघा, हे पहिलं जे आहे इथं वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 3 आहे, म्हणजे याची बेरीज होऊ शकते. वर्गमुळात किमती सारखी असेल तर त्याची बेरीज होऊ शकते आणि गुणाकार बी होऊ शकते. पण जेव्हा या ठिकाणी वर्गमुळाच्या किमती जर सारख्या नसतील तर त्याची बेरीज होणार नाही. मग आता पहा काय करायचं, अगोदर जे वर्गमुळाच्या किमतीच्या बाहेरचं आहे त्याचा गुणाकार करून घ्यायचं. काय 2 गुणिले 3 करून घ्या पहिलं, पुन्हा याला जसंच तसं ठेवा. कशामध्ये, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. इथं कोणतं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह. मायनस 9 दोन्ही 18. इथं काय करायचं, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6. पुन्हा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 मायनस 18. आता पहा इथं लक्ष द्या, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात एकाच वर्गमुळात ठेवतो, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 नाही, 3 त्रिक 9. मग वर्गमुळात 9 ची किंमत काय येते, 3 येते. म्हणजे वर्गमुळात 9चं जे किंमत काढलं तर 3. म्हणजे या ठिकाणी एक रूल्स आहे, जेव्हा वर्गमुळाच्या किमती सारख्या असतील तेव्हा मूळ संख्या येतील. मूळ संख्या म्हणजे जे वर्गमुळामध्ये किंमत आहे तेच फायनल आन्सर येईल. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा वर्गमुळात 9 ठेवलं मी, वर्गमुळात 9 काय ते वर्गमुळात एकच 9 9 81. मग 81चं वर्गमूळ 9. म्हणजे या ठिकाणी कोणतीही संख्या असेल तर मूळ संख्या येते. म्हणजे या ठिकाणी 6ला 6. इथं कोणतं चिन्ह आहे, गुणाकारात. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 पुन्हा मायनस 18. 6 1 6 6 2 12 6 त्रिक 18. 18 मायनस 18 काय येईल, फायनल आन्सर 0. म्हणजे दॅट इज द डिटर्मिनंट. ओके, ॲज ए क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा या ठिकाणी, आता आपण प्रॅक्टिस सेटमधले पाहू. काय, प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत पहा, अशा पद्धतीचे गणित ते आपल्याला सोडवायचे. मग आता पहा प्रॅक्टिस सेट कोणता आहे, सेट 1.3. मग 1.3 मधले तुम्हाला हे डिटर्मिनंटची किंमत काढायचे. सपोज द वन एक्झाम्पल नंबर 1 काय आहेत, 3 4 2 5 ए आहे एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय करायचं, निश्चय एकाची किंमत काढायची. पुन्हा जसं तसं लिहूत आपण, द डिटर्मिनंट इज, काय डिटर्मिनंट, मॉड्युलस फॉर्ममध्ये ए बी सी डी नुसार काय आलं, ए इज इक्वल टू ए इंटू डी मायनस बी इंटू सी. मग आता पहा या ठिकाणी या सूत्राचा वापर इथं करायचा आहे तुम्हाला. इथं काय आहे, 3 4 2 5 इज इक्वल टू 3 इंटू 5 करायचं. मायनस सूत्रातलं मायनस बी इंटू सी म्हणजे 2 इंटू 4, 5 त्रिक 15 मायनस 4 दोन्ही 8. मग याची वजाबाकी करायची, याची वजाबाकी. 15तून 8 गेले म्हणजे 7, 7 2 14 1 15. म्हणजे तुमचं डिटर्मिनंट किती आलं, 7. तिथं रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ते तुम्ही भरून घेऊ शकता. यदा कदाचित 1 मार्कासाठी रिकाम्या जागा तरी येऊ शकतात. आता त्यानंतर पहा तुम्हाला आता किंमत काढायची. आता काय काढायचं आहे, किंमत काढायची. त्याच्यामध्ये नंबर 1 दिलेला आहे -174 आणि 2. आता इथं मायनस किंमत आहे. मग आता इथं तुम्हाला पुन्हा सूत्र लिहायचं. कोणतं सूत्र, द डिटर्मिनंट इज काय आहे, ए बी सी डी इज इक्वल टू ए इंटू
डी मायनस बी इंटू सी, हे तुम्हाला सूत्र वापरायचं आहे. मग आता हे मॉड्युलस फॉर्ममध्ये काय -1 2 7 4, मी तुम्हाला अगोदर सांगलो मोड्युलस फॉर्म जर असेल तर हे सूत्र आहे, याचं नाव काय, आपण जसं डिव्हिजन वगैरे म्हणतो याला काय म्हणायचं या सूत्राचं, मोड्युलस, MODULES, मोड्युलस फॉर्ममध्ये, हे लक्षात असू द्या. मराठीमध्ये सुद्धा याला मोड्युलसच म्हणतात. पहा इज इक्वल टू -1 इंटू हे 4 ला 4 मायनस सूत्रातलं काय 7 इंटू 2, 7 इंटू 2. आता याची किंमत काढायची, 1 4 4 आहे, 1 4 4 म्हणजे प्लस मायनस मायनस, पुन्हा हे सूत्रातलं मायनस, 7 2 14. आता पहा मायनस मायनस काय होते, मायनस मायनस प्लस, म्हणजे काय येईल 14 4 18, हे झालं तुमचं उत्तर. मग आता उत्तराला मोठ्या संख्येची ना, मोठी संख्या होते 14, 14ला कोणत्याची नाही मायनस, म्हणजे -18 इज द फायनल आन्सर, दॅट इज द डिटर्मिनंट ऑफ धिस इक्वेशन. ओके, ॲज अ क्लिअर. अनदर सेकंड एक्झाम्पल, हे लक्षात असू द्या, यदा कदाचित मी सोडून दाखवलेलेच गणित येऊ शकतात. आता पहा नंबर 2, याच्यामध्ये 5, पुन्हा काय दिलेलं आहे 3 - 7 0, हे दिलेलं काय तुमचं मॉड्युलस फॉर्म म्हणजे डिटर्मिनंट आहे. याची तुम्हाला किंमत काढायची, व्हॅल्यू काढायची. मग पुन्हा आपलं सूत्र लिहायचं, द डिटर्मिनंट, प्रत्येक गणिताला लिहित चालायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सराव ताबडतोब होऊन जाईल. द डिटर्मिनंट इज ABCD, याच्यामध्ये A इंटू डी मायनस बी इंटू सी, हे झालं तुमचं डिटर्मिनंटमध्ये. मग आता हे पुन्हा गणित लिहायचं, 5 - 7 3 0. गणित लिहायचा कटाळा करायचा नाही, ते प्रश्नामध्ये जरी दिलं असेल तरी इथं लिहायचंच. मग इज इक्वल टू 5 इंटू काय करायचं 0. आता हे सूत्रातलं मायनस, हे 3 ला 3 इंटू काय आहे -7, -7 आणि हे इंटू, हे योग्य पद्धत नाही, असं एकत्रच लिहिणं, त्यामुळे याला काय करायचं ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. काय घ्यायचं ब्रॅकेटमध्ये, 5 0 0, हे मायनसला मायनस, पुन्हा 7 3 21, कोणते 21 -21 इज इक्वल टू 0, मायनस मायनस प्लस 21, म्हणजे 0 आणि 21 इज द फायनल आन्सर. ओके, आता पहा त्यानंतर नंबर 3 दिलेला आहे. आता पहा तिसरं समीकरण तुम्हाला ह्या मॉड्युलस फॉर्ममध्ये काय दिलेलं आहे, 7/3, पुन्हा 3/2, 1/2, 5/3, हे दिलेलं तुम्हाला डिटर्मिनंट आहे. गणित व्यवस्थित लिहून घ्या. आता पुन्हा द डिटर्मिनंट काय तुमचं, द डिटर्मिनंट इज ABCD, याच्यामध्ये A इंटू डी मायनस बी इंटू सी, हे तुमचं सूत्र आहे. मग आता याच्यामध्ये काय करायचं, मॉड्युलस फॉर्म, हे गणित पुन्हा लिहून घ्यायचं. काय 7/3, 3/2, 5/3, 1/2. आता याच्यामध्ये काय करायचं, हे अपूर्णांकाचे आहे, एक्झाममध्ये येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. हे पहिल्याचा अपूर्णांक यानुसार असं करायचं, काय ते 7/3 इंटू 1/2, पुन्हा मायनस सूत्रातलं बी इंटू सी, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला 5/3 इंटू काय घ्यावं लागेल 3/2, हे करायचं. मग आता हे तुम्हाला सोडवता येते, कशामुळं, आपण या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे झालेलं आहे आपल्याला. पहा 7 × 1 गुणाकार क्रिया असते तेव्हा अंशांशाचा छेदाछेदाचा गुणाकार करतात, म्हणजे जेव्हा न्यूमरेटरचं न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर करतात, म्हणजे 7 × 7 म्हणजे 7 × 1 7, 3 2 6, पुन्हा हे सूत्रातलं मायनस. आता काय करायचं, गुणाकार चिन्ह आहे, मग अंशांशाचा छेदाछेदाचा 5 3 15 छेद 3 2 6. मग आता पहा, जेव्हा छेद समान असतो, नियम आहे पहा, जेव्हा छेद समान असतो तेव्हा एकच छेद घ्यायचा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. म्हणजे इथं काय 7 - 15 ला 15, हे लक्षात असू दे. आणि जेव्हा छेद समान नसतात तेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद आणि मायनस दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद करायचा आणि छेदस्थानी 6 × 6 करायचं, हे आपल्याला सोडवता येते. मग आता या ठिकाणी काय करायचं, छेद समान असताना एकच घेतलं आपण, वजाबाकी असेल तर वजाबाकी चिन्ह दिल्या, 7 - 15 ला 7 - 15, मग 7 मधून 15 जाईनात, मग 15तून 7 काढा, किती राहतात 8 राहतात. मग 8 राहतात तर मोठी संख्या कोणती आहे, 7 आहे का 15, 15 आहे, 15ला कोणती चिन्ह आहे मायनस, म्हणजे -8 /6 ॲज इट इज, जसं तसं 6 ला 6 घेतलं. आता दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जाईल त्या पद्धतीनुसार काढायचं. कोणत्या दोन्ही संख्या एका पाड्यामध्ये बेचे आहेत, 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8, पण मायनस जसं तसं -4/3
3. दॅट इज द, याला कसं लिहितात, -4/3, कारण हे मध्यस्थानी मायनस लिहित असतात. दॅट इज द आन्सर. ओके, परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्षात असू द्या. तर हे झालं आपल्याला डिटर्मिनंट काढायचं. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं अजून, हे झालं तुम्हाला 1 मार्कासाठी कवर. आता पाहायचं आपल्याला क्रॅमर्स रूल. काय पाहायचं आहे, क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जनरल फॉर्म माहीत असलं पाहिजे. मग आता पहा क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स कोण होता, शास्त्रज्ञ होता, त्यानं मांडलेलं नियम आणि पद्धत, त्यामुळे त्यानं स्वतःचं नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे, क्रॅमर्स रूल. म्हणजे स्वतः तुम्ही जरी भविष्यामध्ये जर एक्सपेरिमेंट केला तरी तुम्ही स्वतःचं नाव देऊन ते रूल्स बनवू शकता. मग आता हे नियम कसा आहे काय नाही ते त्या ठिकाणी पहा. ax + by + c = 0 हे तुमचं जनरल फॉर्म आहे, बरोबर. या जनरल फॉर्म मध्ये तुम्हाला क्रॅमर्स रूल वापरायचा आहे आणि वापरून तुम्हाला किंमत काढायची आहे. मग क्रॅमर्स रूल काय सांगते हे लक्षात पहिलं आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किंमत काढायची आहे, म्हणजे कशाची काढायची, x आणि y ची. पण या ठिकाणी तुम्हाला दिलेले समीकरण किती असतात, 2 समीकरण. जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये किती बघितल्या, 2 समीकरण. मग दोन्ही समीकरणाचं समाधान होण्यासाठी, म्हणजे दोन्ही बाजू बरोबर येण्यासाठी आपल्याला क्रॅमर्स रूलचा वापर करता येईल. मग आता पहा क्रॅमर्स रूल काय सांगते. आपण डिटर्मिनंट d बरोबर किंमत काढलेली आहे, d बरोबर किंमत काढलेली आहे. मग d बरोबर किंमत कशा पद्धतीनुसार आहे, a1 a2 b1 b2 हे क्रॅमर्स रूलचा नियम आहे. आलं का लक्षात. पहिल्या याच्यामध्ये काय घ्यायचं, a1 a2, पण हे कशामध्ये आहे, कॉलम. हे काय आहे तुमचा कॉलम, कॉलम मध्येच घ्यायचं. क्रॅमर्स रूल जे आहे ते a1 a2 म्हणजे हे कशामध्ये घ्यावं लागेल तुम्हाला, कॉलम मध्येच घ्यायचं. कशामध्ये घ्यायचं, कॉलम मध्येच घ्यायचं. मग आता हे a1 a2 कशामुळे घेतलं, कारण दुसऱ्या समीकरणाचं. जसं आपलं हे पहिलं समीकरण दिलं a1 b1 c1, त्याच पद्धतीचं दुसरं समीकरण काय राहू शकते, a2 b2 आणि c2. मग आता या ठिकाणी बघा दोन्ही समीकरण सुरुवातीला आपल्याला ax + by + c या फॉर्म मध्ये असेल तरच आपल्याला बनवता येते, अन्यथा बनवता येत नाही. हे झालं डिटर्मिनंट. d = मॉड्युलस फॉर्म a1 a2 b1 b2 मॉड्युलस फॉर्म क्लोज. हे झालं डीच. आता काढायचं आहे तुम्हाला dx. काय काढायचं आहे, डिटर्मिनंटचं x ची व्हॅल्यू काढायचं आहे. मग dx बरोबर काढायसाठी c1 c2 b1 b2 हे त्याने मांडलेलं फॉर्म्युला आहे. सर हे कसं आलं, आपल्याला कसं आलंचे काही देणे घेणे नाही, कारण क्रॅमर्स रूलनं हे बनवलेलं आहे, त्यानुसार तुम्ही वापरू शकता. परीक्षेमध्ये कसं आलं त्याची मेथड वापरा, त्याचं ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, हे गरज नाही. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं d = काय आहे आणि dx = काय आहे, काय c1 c2 b1 b2 हे झालं. आता यानंतर पहा dy बरोबर तुम्हाला मॉड्युलस फॉर्म मध्ये लिहायचं. काय इथे a1 a2 c1 c2 हे झालं किंमत. आता पहा हे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. हे काय dy. आता पण आपल्याला काढायचं काय आहे, x ची आणि y ची. मग त्यानंतर क्रॅमर्स रूलनं काय वापरलं, x = dx / d. व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी पहा इथं परीक्षेमध्ये कन्फ्यूज करते, d = dx इथं लिहायचं का खाली लिहायचं, त्यामुळे लक्षात असू दे हे वर आहे ना, वरच आहे असं लक्षात असू दे, म्हणजे जेणेकरून परीक्षेमध्ये कन्फ्यूज होणार नाही. भरपूर वेळेस झालेलं आहे असं, भरपूर विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर येऊन म्हणतात की त्यांनी सर इथं dx झालं, पण नाही, लक्षात असू दे इथं वर आहे ना, इथं वर, हे लक्षात असू दे. y = dy / d. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जेव्हा d ची किंमत काढता, dx ची काढता, dy ची काढता, तेव्हा x आणि y मध्ये ती किंमत ठेवायची आणि उत्तर काढायचं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे आणि x आणि y. मग आता तुम्हाला मला सांगा, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. x आणि y तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलं कसं, इथं x आहे तर इथं x आहे, इथं y आहे तर इथं y आहे. पण हे कसं लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स आहे मी तयार केलो. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी dx आणि dy या x आणि y च्या किमतीनुसार तुम्हाला काढता येते. मग d मला सांगा, सपोज समजा आपण ट्रिक्स पाहू. काय पाहू, एक ट्रिक आहे याच्यामध्ये क्रॅमर्स रूल लक्षात ठेवण्यासाठी. मग मला सांगा, a ला आपण 1 समजू, b ला आपण काय समजू 2, c ला काय समजू आपण 3. एवढं तर आपल्याला कन्सिडर करता यायचे. a बरोबर 1 घेऊ, b बरोबर 2, c बरोबर 3.
मग मला सांगा डी बरोबर किंमत काढायची. काय काढायचं आहे? डी बरोबर. मग डी बरोबर किंमत काढायची आहे तर इथं लिहितो पहा, या ठिकाणी लिहू का इथंच? बरं ठीक आहे. डी इज इक्वल टू, मग डी बरोबर काय आहे बघा, हे कॉलम मध्येच फॉर्म मध्ये तुम्हाला आधीच सांगलो कॉलम मध्ये घ्यायचं. हे A1 आहे, A1 A2 म्हणजे A1 म्हणजे 1, A1 A2 म्हणजे 1 डायरेक्टली, कारण मी A B C घेतलो. B म्हणजे इथं काय आहे? B म्हणजे 2 झालं डीचं. पुन्हा आला या ठिकाणी dx, dx बरोबर C1 C2, C1 C2 म्हणजे C ची किंमत काय येते? 3. पुन्हा B1 B2 म्हणजे B ची किंमत 2. पुन्हा dy बरोबर काय करायचं? dy बरोबर A1 म्हणजे A1 A2 म्हणजे फक्त A 1. पुन्हा C1 C2, C म्हणजे किती? 3. हे लक्षात असू द्या. मग आता या ठिकाणी dx dy हे कॉलम लक्षात असू द्या. म्हणजे काय आलं? 12 32 13, 12 32 13. जर परीक्षेमध्ये तुम्ही x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d एवढं लक्षात आणि 12 32 13 हे जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला समोरचे गणित ताबडतोब येतात, हे लक्षात असू द्या. म्हणजे काय? 12 32 13, 12 32 13. परीक्षेमध्ये गेल्यानंतर रफ म्हणून शेवटचं पेज करायचं पहिलं, कारण पहिलं तुम्हाला उत्तरपत्रिका देतात. उत्तरपत्रिकेमध्ये रफ करायचं आणि त्याच्यामध्ये हे ट्रिक्स लिहून ठेवायच्या, कारण तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. अशाच पद्धतीनं तुम्हाला रफ पेजवर काय काय लिहायचं हे तुम्हाला मी सांगत चालतो. म्हणजे हे तुम्हाला ट्रिक्स लिहायचीच आहे तिथे. परीक्षेला प्रश्न येऊ की नाही येऊ, पण हे ट्रिक्स लक्षात असू द्या, तिथं लिहायचं, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या शेवटी गोंधळ होणार नाही. 12 32 13, 12 म्हणजे काय? 1 आणि 2 लक्षात राहते. इथे 1 आणि 2 कसं लक्षात ठेवायचं? 1 2 म्हणजे 1 2 म्हणजे A1 A2 B1 B2. इथं काय? 32 आहे म्हणजे C1 C2, पुन्हा B1 B2, C1 C2 B1 B2. पुन्हा 13 म्हणजे 1 काय आहे तिथं? A1 A2, पुन्हा 3 म्हणजे C1 C2, A1 A2 C1 C2. हे तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायचे फक्त या क्रॅमर्स रूल मध्ये, कारण या ठिकाणी कन्फ्यूज 100% होते इथं, ते कन्फ्यूज होऊ नये म्हणून हे आहे ट्रिक्स. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? तर आपण कंटिन्यू उद्या क्रॅमर्स रूल वरील गणित पाहणार आहोत. तर उद्याच्या लेक्चरला कोणीही अब्सेंट राहू नका आणि ते पाहत चला. जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्ही इतर तुमच्या मित्रांना, वर्गमित्रांना पाठवून तुम्ही शेअर करू शकता. ओके, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. तर असेच ट्रिक तुम्ही नेहमी लक्षात असू द्या. ओके, थँक्यू.